तुमची मागणी काय आहे? त्यांच्यावरती अनेक आरोप आहेत, गुन्हे दाखल आहेत, मग त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत म्हणतायत ते. त्यांच्यावर गावातून एकही गुन्हा दाखल नाहीये. फक्त बाहेर त्याच्यावर हजारो केसेस असू द्या, पण गावातून त्याच्यावर त्यानं दहशत कधीच केलेले नाही. समाजासाठी कार्य केलेलं आहे. व्हिडिओ वाटलं तर तुम्ही व्हिडिओ बघा सर. आम्ही बाणभाऊ असा समाजकार्य करत राहतो. सामाजिक नाही दिसत नाही ते वारंवार म्हणतात ती मातंग समाजाच्या मुली आहेत म्हणून काल सोबत आलेल्या मातंग समाजाच्या मुलीला वारंवार म्हणतात. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा. त्यांचे वडील पण इथं आले असतील, रुखसात रिया शेख आणि विजय माळकर यांची एक मुलगी आहे. त्यांची तुम्ही चौकशी करावी एवढीच माझी विनंती आहे. त्यांना कोर्टात घेऊन विचारावं, तुला कधी मेसेज पाठवलाय? माझ्या नवऱ्यानं जर मेसेज पाठवला असेल तर मी स्वतः माझ्या नवऱ्याला त्याच्या विरुद्ध उभा राहण्याचा मी ठामपणे तुम्हाला आश्वासन देते. पण तुम्ही त्या मुलींची चौकशी करावी हीच माझी तुमची विनंती आहे. तुमच्या भीतीला आज पूर्ण गाव दहशतीमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचे अवैध धंदे आहेत. आमचे अवैध धंदे नाहीत, आमच्याकडे शेती नाही. आम्ही त्यांची स्वतःचे जेवढे गावकऱ्यांचं खाते ते आलेले अनुदान, गोरगरिबांचं अनुदान खात्यात आणि स्वतःच्याच प्रॉपर्टी घरा भरून आम्हाला त्रास देते. तुमचं नाव सांगा. माझं नाव आश्लेषा पवन पौर. त्यांनी काय म्हणतात मुलींची छेडछाड केली, मग त्यांची सर आता इतकी लहान मुलं आहेत, 10वीची आणि 11वीची आहेत मुले. त्यांचं आयुष्य बरबाद करून काय मिळणार आहे? करून खाणारी मजुराची लेकरं आहेत ते. आज वकील फी, कोर्ट फी, पोलीस स्टेशन असलं आमच्याच्यानं होत नाही, कारण गरीब आहेत, करून खाणारे आहेत ते. ह्यांच्याकडे पैसा आहे, हे जातील कोर्टात काय पण करते. आणि सर एक मला आवर्जून सांगायचं आहे, अगोदर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, नंतर क्रॉस कंप्लीट केल्यानंतर कंप्लीट 2:30 वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. मग ती कशामुळं? ती कशामुळे? आहे किती आजारी पाजारी. माझ्या भावाला शुगरचा त्रास आहे, किती त्याला त्रास त्याला झालाय माझी मला माहिती आहे. त्याने ह्या पोलीस स्टेशन मधून त्या पोलीस स्टेशनला, त्या पोलीस स्टेशन मधून ह्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी अक्षरशः त्याला इतकी शुगर, ते पूर्ण आदू माणूस आहे. त्याच्या लहान लेकराचं 15 वर्षाचा मुलगा आहे. माझा भाऊ रोज वेल्डिंग करून काम करून खाताय, विचार या समाजाला. आणि त्याच्या मुलाचं नाव घेतलंय. काल जो अळणीतला प्रकार घडला, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन केलं, ते मध्ये आपल्या संघटनेचे प्रथमतः सर्वांना नमस्कार. या ठिकाणी आपण मीडिया बांधव या आळणी गावच्या लोकांचं दुखणं ऐकण्यासाठी आला, त्याबद्दल प्रथमतः तुमचं अभिनंदन. पत्रकार बंधू आणि या ठिकाणी आलेले सर्व मातंग समाजातील असतील किंवा एसटी समाजातील जे लोक आहेत, हे आपला न्याय आणि हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. भांडणाचं कारण एका समाजामध्ये, मातंग समाजाच्या 2 युवकांमध्ये भांडण चालू होतं. त्याचं रूपांतर राजकारणामध्ये झालं. समाजानं भांडण मिटवून घेतलं असतं. तो जातीयवादी मानसिकतेचा कोणतरी नेताजी प्रमोद वीर नावाचा जो सरपंच आहे, त्यांना आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या लोकांना वेठीस धरलंय. समोरच्या पार्टीला गुन्हे दाखल करण्यासाठी सांगितले. त्यांनी जो शासनावरती, प्रशासनावरती जो दबाव आणला आहे, त्याचा या ठिकाणी मी प्रथमतः जाहीर निषेध करतो. कारण तो एका गावचा प्रथम नागरिक आहे आणि त्याचे स्टेटमेंट काय आहेत. ज्या 6-7 मुली आणलेल्या आहेत तिथं, त्या मुलींना त्या मुली सांगतात की बाबा आमची छेड काढली जाते. जर छेड काढली असती तर मुली शाळेत गेल्या असत्या का? मी त्या मुलींना, त्या मुलींच्या नातेवाईकाला विचारलं, त्यांच्यासोबत चर्चा केली. मी त्या शाळेचा जीवन गोरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला देखील फोनवरती बोललोय. त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा आमच्याकडे रीतसर त्यांनी अर्ज दिलेले नाहीत, मुली तशाच घेऊन गेलेल्या आहेत. माझ्यावरती सरपंचाचा दबाव असल्यामुळं, मी एका संस्थेमध्ये काम करत असल्यामुळं मला त्याचा दबाव झेलावा लागला आणि त्या मुलींना मला पाठवावं लागलं म्हणून सांगितलं. त्या नेताजी वीर नावाच्या नेताजी प्रमोद वीर जो आहे, त्या जातीयवादी मानसिकतेचा माणूस आहे. तो सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये त्यानं अपहार केला आहे. त्याचबरोबर ROचा प्लॅन्ट आहे आळणीमध्ये, तो देखील त्या ठिकाणी त्यानं
अपार केलेला आहे. घरकुल योजना आहे माझ्या बांधवासाठी, रमाई आवास घरकुल योजना, त्याच्यामध्ये फार मोठा घोटाळा केलेला आहे. रस्त्याची कामं आहेत, त्याच्यामध्ये देखील त्याचा फार मोठा घोटाळा आहे. दलित वस्तीच्या योजना आहेत, त्या 13वा 14वा 15वा वित्त आयोग आहे, त्याच्यामध्ये देखील त्यानं फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. पाणी पुरवठ्याला जो निधी आलेला आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये सुद्धा त्यानं फार मोठा घोटाळा केलेला आहे. वित्त आयोगाची कामं असतील, रस्त्याचे बेकायदेशीर कंत्राट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या जिल्ह्याच्या मायबापानं म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी असणारे कला केंद्र जे आहेत आणि एडसीआर रोडवरती ते सील केलेले आहेत, त्याच्यामध्ये त्याचं एक कला केंद्र आहे. त्याचं या तेरच्या रोडला कुठंतरी बेकायदेशीर खडी केंद्र आहे. हे असं इतकं अमाऊस याच्याकडे असताना यानं जाणीवपूर्वक माझ्या मातंग समाजाला, माझ्या आया बहिणींना टार्गेट करण्याचं कारण काय? तर येणाऱ्या निवडणुका 2-4 महिन्यावर आलेल्या आहेत. त्या निवडणुकीमध्ये SC समाजाला, SC महिलेच्या प्रवर्गाला आरक्षित सरपंच पद पडलेलं असल्यामुळं त्यानं जाणीवपूर्वक यांना टॉर्चर केलेला आहे. राहिला प्रश्न पवन पवळचा कुणाला तकलीफ आहे का? तुम्ही शाळेवरती जावा. त्यानं 1 ऑगस्ट रोजी दरवर्षी शाळेला साहित्य वाटप करतोय, गावासाठी रक्तदान शिबिर घेतोय, अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम त्यांना राबवित असताना त्या गावामध्ये त्याच्यावरती एक तरी गुन्हा दाखल आहे का? हे मला प्रथमतः सांगा. त्याचे सगळे व्हिडिओ आहेत, हे सगळे व्हिडिओ आहेत. त्यानं कुठल्या मुलीला छेडलंय का ते मला दाखवा. त्यानं कुणाच्या बाब काय बोललंय का, कुणाचं वाईट व्हावा हा हेतू आहे का त्याचा, ते दाखवा. अरे विनाकारण तुम्ही त्याला का म्हणून टार्गेट करताय? मागणी काय? माझी मागणी आहे की ते या इथल्या पोलीस प्रशासनाने, SP साहेब, कलेक्टर साहेब यांनी या जातीय मानसिकतेच्या प्रमोद बीर नावाच्या व्यक्तीनं गावामध्ये दहशत पसरवण्याचं काम केलंय. त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्ट कायद्याचा गुन्हा दाखल करावा. कारण तो त्या आळणी गावचा प्रथम नागरिक असल्यामुळे त्याच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल नाही झाला तर लघुची शक्ती सेनेच्या स्टाईलमध्ये त्या भाडव्याला काय करायचं ते आम्ही संघटनेच्या माध्यमातून मातंग समाजामध्ये तेढ निर्माण केली आणि मागं भांडण लावून ठेवले. दुसरं काही नाही. त्यांची राजकीय पोळी भागण्यासाठी फक्त जातीचा वापर केला त्यांनी. आणि एक मिनिट, माझं एक हात जोडून निवेदन आहे. काय गेल्या वर्षी 1 ऑगस्टला पवन पवळने काय काय कार्य केलंय ते सरपंचाला माहिती. ते स्वतः होते, फक्त टार्गेट केलं. एखाद्या मांगाचा मुलगा स्वतः विद्यालयामध्ये फसवून आणलेला आहे की ह्याच्याबद्दल तुम्ही खोटे साक्ष द्या. एखाद्या मांगाचा मुलगा पुढे जात आहे, त्याला मागं कसं ओढायचं फक्त वीर लोकांनी ठरवलेलं आहे. त्यांचा स्वतःचा शिक्षण त्या मुलींची चौकशी करावी हीच माझी विनंती आहे. आणि ती जर चौकशी नाही झाली तर मी स्वतः आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार. आणि हीच माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय पाहिजे. हा काय केलं पाहिजे आता शासनानं? न्याय दिला पाहिजे ना मातंग समाजाच्या माणसाला. आमच्यात आमचे भांडणं लावलेत, मातंग समाजामध्ये भांडणं लावलेत. काय प्रकरण घडलं? काल मुलीने तक्रार केली. विषय काय झालाय माहिती आहे का? पवन पवळ जे आहे एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि तो या पंचक्रोशीमध्ये लोकप्रिय आहे. तो गरिबांना मदत करतो, रक्तदान शिबिर वगैरे म्हणजे असे लोक उपयोगी जे कार्यक्रम आहे तो मुलगा घेतो. आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आळणीची इलेक्शन लागणार होतं सरपंच पदासाठी. आणि सरपंच पद हे SC प्रवर्गासाठी राखीव आहे. मग ह्याच्यातून सर्व लोकांनी, सर्व समाज लोकांनी, सगळ्या गावकऱ्यांनी एक ठराव घेऊन पवन पवळ यांना उभा करून सरपंच पदावर निवडून देण्याचं ठरवलेलं आहे सगळ्यांनी. मग ह्या लोकांना, हे जे प्रस्थापित लोक आहेत गावातली, ह्या लोकांना हा पवन पवळ नको आहे, त्या पदावर नको, हा एक दलित मुलगा ह्या पदावर नको ह्यांना. मग त्याच्यावर विविध प्रकारचे आरोप करून अक्षरशः त्यांनी 8वी-9वीच्या मुलींचा वापर करून, शाळकरी मुलींचा वापर करून, शाळेमधल्या मुलींचा वापर करून त्यांनी त्याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून काल झुंडशाहीनं या ठिकाणी येऊन SP ऑफिसला येऊन या ठिकाणी त्यांनी आंदोलन केले होते. आणि पाठीमागल्या 10 ते 15 वर्षापासून आळणी गावामध्ये
आळणी गावामध्ये तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती का करता? जयंती करू नका. याच्यामुळं पाठीमागाल्या वेळेस बिहारनी काय केलं, 25 मुलावर गुन्हे दाखल केलेत जयंतीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा बॅनर फाडला ह्यांनी, पुतळ्याची विटंबना केली, 25 शाळकरी मुलावर ह्यांनी गुन्हे दाखल केलेत. आणि आत्ता पण काल 14 ते 15 वर्षाची मुलं आहेत फक्त, कॉलेजची मुलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला त्यांचे करिअर बरबाद करले ह्यांनी. आणि काय म्हणतात की पवनपोळ हा 2 नंबर धंदा करतो. अरे 2 नंबर धंदे कोणाचे आहेत? जग जाहीर आहे सगळ्यांना. कोणाचं कला केंद्र बेकायदेशीर आहे, कोणी ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. गावामध्ये अक्षरशः ह्यांनी स्मशानभूमी सुद्धा खाल्ली. लोकांना जाळायला स्मशानभूमी नाही, याला विचारा तुम्ही. आणि अजून काय म्हणते ती माहिती आहे का? झुंडेशाही नाही येऊन आम्ही नामांतराच्या वेळेस ज्या पद्धतीने तुम्हाला गावामध्ये मागा मारायला आम्ही मारहाण केलेली आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या पण वेळेस घरामध्ये घुसून आम्ही तुम्हाला मारू. मागणी काय? आमची मागणी एकच आहे, ह्या जातीयवादी व्यक्तीला, हा जो सरपंच आहे प्रथम नागरिक, याला त्वरित याचा राजीनामा घ्यावा, याला पाय उतार करावं त्या पदावरनं आणि ह्याच्यावर गुन्हे दाखल करून ह्याला अटक करावी. आणि ह्याच्यासोबत जे समर्थक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक, काही लोकांनी बलात्कार केलेला आहे. जी लोक बलात्कार आहेत न्यायालयाने सिद्ध केलेले अपराधी लोक आहेत ते सुद्धा लोक काल इथं आम्हाला महिलांचा सन्मान कसा करायचा हे बलात्कारी आम्हाला काय शिकवत होते. येऊन ह्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ आळा घालून ह्या आळणी गावामध्ये खैरलांजी सारखी दुसरी घटना होऊ देऊ नये अशी माझी प्रशासनाला तात्काळ नम्र विनंती आहे. ह्यांना अटक करावं पाहिजे. साधारण 4 वाजता माहिती घेतो, 4 साडेचार वाजता भेटू. विद्यार्थी घेऊन आले तिथे एस पी ऑफिसला, त्यामध्ये काहीच माहिती नाही. पूर्ण समजून घेतो.